राज्यात गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी होत आहे। एक वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातील काही जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद टोकाला गेला आहे। गेल्या 2 दिवसापासून मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राऊत यांनी आव्हान देतात जरांगे पाटील यांनी बार्शीतून भेटायला आलेल्या लोकांसमोर बोलताना राऊत यांना प्रतिआव्हान दिले आहे। तसेच लवकरच बार्शीत येऊन राजेंद्र राऊतांना प्रत्युत्तर देण्यात येईल असे जरांगे पाटील यांनी म्हटले। अण्णासाहेब शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना बॅनर लावून प्रश्न विचारले होते। या प्रश्नांची उत्तरे 9 सप्टेंबरपर्यंत देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी दिला होता। जरांगे यांनी उत्तर न दिल्याने सोमवारी बार्शीत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी अण्णासाहेब शिंदेंच्या नेतृत्वात नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। एकीकडे आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध मनोज जरांगे यांच्यात वाद सुरू असताना आता मराठा आंदोलनातील कार्यकर्तेही जरांगे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे। तसेच जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली होती। आमदार राऊत यांनी मराठ्यांचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करू नये, राऊतांनी मला छेडून चूक केली आहे, आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नये। देवेंद्र फडणवीसांनी एक नवा डाव टाकला असून सगळी कोलीत त्यांच्याच हातात आहे। मी उगाच कोणाला बोलत नाही, फितुरीचं बळ देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना दिले। हा सर्व डाव देवेंद्र फडणवीसांनी रचलाय, त्यामुळं आमदार राजेंद्र राऊतांना दोष देऊन उपयोग नाही। राजेंद्र राऊत यांच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून निषेध करण्यात आला होता। यावर राजेंद्र राऊत बोलताना म्हणाले होते की मागील महिन्यात शरद पवार आणि रोहित पवार बार्शीमध्ये येऊन सभा घेऊन गेले। रोहित पवारांनी माझ्यावर टीका केली होती, त्यावेळी मी देखील रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले होते। तेव्हापासूनच मनोज जरांगे पाटील माझ्या विरोधात बोलू लागले आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली। तसंच ते पुढे म्हणाले, यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना अनेकदा भेटलो, जरांगे पाटील यांच्यासोबत अनेकदा संवाद साधला होता, पण SIT चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडलो होतो। त्यावेळी जरांगे पाटील यांचे आणि माझे संबंध चांगले होते, पण अचानकपणे त्यांची भूमिका माझ्याबद्दल का बदलली याचा अभ्यास केला, त्यावेळी कळले रोहित पवारांना बोलल्याचा राग जरांगे पाटील यांना आला आहे। असाच संशय माझ्या मनात निर्माण झाला, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपले मत व्यक्त केले। एकंदरीत हे प्रकरण पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। यावर तुमची प्रतिक्रिया काय हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।